नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. मी केतकी जोशी. आणि आज आपला विषय अगदी वेगळा आहे. तुम्ही दिवसभर महिनोन-महिने वर्ष कष्ट करून जो पै साठवता आणि तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या सहकारी बँकेत किंवा छोट्याशा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे साठवता, पण अचानक जेव्हा ही बँक डबघाईला आली असं जाहीर केलं जातं तेव्हा तुमच्या काळजाचा ठोका चुकत असेल. आणि अशीच काहीशी स्थिती झाली आहे कराड जनता सहकारी बँकेवर. रिझर्व्ह बँकेने त्या परवाना बँकेचा रद्द केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. अगदी या बँकेची मोठ्या रकमेची थकीत कर्ज आणि अनागोंदी कारभार यामुळे ही बँक अडचणीत आली होती आणि त्यामुळेच या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं काल म्हणजे मंगळवारी रद्द केलाय. या आदेशानंतर बँकेवर सहकार उपनिबंधकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई इथे एकूण 29 शाखा आहेत आणि जवळपास 32,000पेक्षा जास्त सभासद आहेत. आणि या सगळ्या गोष्टीची निगराणी केल्यानंतर संचालकांचा मनमानी कारभार तसंच हितसंबंध जपण्याकरता केलेले कदाचित काही व्यवहार यामुळे सहकारी बँक ही डबघाईला आली असं बोललं जात आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 100 सहकारी बँका त्या बंद झाल्यात आणि लाखो खातेदारांचे कित्येक कोटी रुपये हे अशा विविध सहकारी बँकांमध्ये अडकून पडले आहेत. अगदी संचालकांच्या दबावातून अशा ठिकाणी मोठी कर्ज दिली जातात. मोठ्या रकमांची कर्ज ही संचालकांच्या ओळखीतून दिली जातात. हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि बँका जेव्हा डबघाईला जातात त्यानंतर जेव्हा निरीक्षण केलं जातं, जेव्हा छाननी केली जाते, त्यानंतर हेच मुख्य कारण असल्याचं पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय. वर्षानुवर्ष तेच संचालक निवडून येतात. दिलेल्या कर्जाची वसुली होत नाही आणि त्यामुळे सहकारी बँका बंद पडतायत. आणि याच संदर्भातली आज आमची आहे वृत्तमालिका. आधी पेण कोऑपरेटिव्ह बँक असेल, मग अन्य अर्बन बँकांचा घोटाळा असेल, मग कर्नाळा बँकेचं मोठं प्रकरण झालं होतं. अशा वेगवेगळ्या नागरी सहकारी बँका, मग अगदी पंजाब अँड महाराष्ट्र बँकेसारखी मोठी बँक सुद्धा यात अडचणीत आली होती. अगदी शिवाजीराव भोसले कोऑपरेटिव्ह बँक, त्याचप्रमाणे सीकेपी कोऑपरेटिव्ह बँक, म्हापसा सहकारी बँक, मराठा सहकारी बँक, कपोल कोऑपरेटिव्ह बँक यासारख्या अनेक बँका आहेत जिथे विश्वासाने लोकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या, पण पूर्णपणे या बँका डबघाईला आल्या. एकेकाळी चांगल्या चालणाऱ्या बँका म्हणून या ठिकाणी विश्वासानं ठेवी ठेवल्या होत्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचं 2018-19 वर्षाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचं ऑडिट केलं आणि त्यामध्ये 71,78,00,000 रुपये कमी असल्याचं आढळलं. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये आमदार भोसले यांच्यासह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रामुख्याने शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप, हनुमान सोरते यांच्यासह एकूण 11 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांना अटकही झाली. त्यांच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. आमदार भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण 14 शाखा आहेत, 16,000 खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत 12 कोटी रुपयाची कर्ज वसुली करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनंच हा सगळा घोटाळा उघडकीला आणला होता. आता ही बँक प्रशासकाच्या ताब्यात आहे. पण मुख्य प्रश्न सर हाच येतो की जसं तुम्ही म्हटलात, आयुष्यभराची ठेव या बँकांमध्ये ठेवली जाते आणि अचानक एक दिवस कळतं की या बँकेचा परवाना रद्द झालेला आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. पुण्याहून आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत आणि बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि मार्गदर्शक विश्वास उलगी आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी चंद्रकांत, पुण्यातल्या या अगदी ताज्या बँकेचं उदाहरण समोर आलंय, पण अशा पुण्यातही अनेक बँका आहेत आणि राज्यातही अनेक बँका आहेत. निश्चितच मिलिंद, आपण सुरुवातच या शिवाजीराव भोसले बँकेपासून करू, कारण आपणच हा सगळा बँकेचा घोटाळा लावून धरला होता. आमदार अनिल भोसले जे राष्ट्रवादीचे आमदार होते, पण आता त्यांची पत्नी या भाजपमध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादीशी त्यांचं एका अर्थाने काडेमोड झालं. त्यानंतर हा सगळा घोटाळा बाहेर आला आणि त्यांना अटकही झाली, त्यांच्या गाड्याही जप्त झाल्या. पण मुद्दा असा आहे, त्यांना अटक होऊन प्रश्न मिटलाय का? हे जे ठेवीदार आहेत यांच्या पैशांचं काय, हा सगळा मुद्दा आहे. मी उदाहरण सांगतो, आपण आज ही सिरीज लावणार वृत्तमालिका बँक घोटाळ्यांची, तर हे माहीत पडल्यानंतर ह्या महिला उरुळी कांचनवरनं पहाटे 5 वाजता आल्यात. यावरनं समजून घे यांचे
जवळपास 4-5 लाख या बँकेत अडकलेत. ताई मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि किती पैसे अडकले त्या बँकेत? मी उरोळी कांचनहून आलेली आहे. माझे नाव लीलावती भरतकुमारजी जैन आहे. माझ्या मुलीचे एक खातं आहे आणि माझं एक खातं आहे. माझ्या खात्यामध्ये 4 लाख आहे, मुलींच्या खात्यामध्ये 2.5 लाख रुपये आहे. असे एकूण 6.5 लाख रुपये आहेत. आता काय परिस्थिती? पैसे देत नाही? अजिबात पैसे देत नाही आणि आम्ही आजाराला फार संकटात आहे. आम्ही नेहमी आजारी राहते. एक माझा फ्रॅक्चर आहे. मला कमवणारं कोण नाही, मी स्वतः कमवते. मला फक्त 2 मुली आहेत, ते पण आपापल्या घरी आहेत. आता सध्या मी एकटी आहे आणि ह्या पैशासाठी मी बऱ्याच वेळा बँकेमध्ये गेलेली उरोळी कांचनच्या शाखेमध्ये, पण त्यांनी मला पैसे दिलेले नाही. बऱ्याच वेळा अनिल भोसले साहेबांना पण मी भेटलेली आहे. अनिल भोसले साहेबांनी सुद्धा उलटसुलट भाषा केलेली आहे. बँकवाल्यांनी सुद्धा उलटसुलट भाषा केलेली आहे. दमदाटी होते. दमदाटी करून त्यांनी आम्हाला बाहेर हाकलून काढलेलं आहे. त्याच्यानंतर उरोळी कांचनचे मी एकूण 8.5चे खातेदार जमा केले, त्यांना जागृत केलं. त्याच्यानंतर आंदोलन आम्ही बरेच केले, पण पैसे मिळालेच नाही. तरी पण पैसे मिळाले आपल्यासोबत आणखीन आता हे मीर थत्ते आहेत, हे सगळे बँक खातेदारांना एकत्र आणतात आणि हा लढा सुरू ठेवला त्यांनी फक्त हीच बँक नाही, रुपी बँक असेल, या इतर बँकाचंही त्यांनी सातत्यानं ग्राहक मेळावा घेणं, त्यांची जागृती निर्माण करणं, त्यांचे पैसे मिळवून देणं, हे सगळं काम करतात. थत्ते सर मला सांगा, तुम्ही फॉलोअप घेता सुरुवातीपासून या बँकेचं, नेमकं काय आहे? अनिल भोसले हा अध्यक्ष होता, त्याच्या आधी त्याचे वडील अध्यक्ष होते, त्याच्या आधी त्याचे आजोबा अध्यक्ष होते. वडील आणि आजोबा असताना बँक जरा बरी चालत होती, पण अनिल भोसलेच्या ताब्यात सगळं आल्यानंतर त्यांनी किराणा मालाचं स्वतःचं दुकान असावं अशा पद्धतीने व्यवहार करून 450 कोटी रुपये त्यांनी बँकेतलं अक्षरशः लुटलेले आहेत. 450 कोटीच्या ठेवी खातेदारांच्या आहेत. त्या खातेदारांना एकही पैसा आज मिळू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्यानंतर 71 कोटी रुपये अनिल भोसलेंनी रोख स्वरूपात बँकेतनं काढलेले आहेत. हा सगळ्यात मोठा घोळ आहे आणि आज परिस्थिती अशी गेली 10 महिने अनिल भोसले जेलमध्ये आहे. तो जेलमध्ये राहिल्याने खातेदारांचे पैसे मिळणार नाही आहेत आणि खातेदारांचे पैसे मिळावे त्याच्यासाठी कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे. कारण याच्या संपत्ती जप्त केली ती 450 कोटी रुपयाची होत नाही आणि आजच्या सगळ्या आर्थिक परिस्थितीमध्ये जप्त केलेली संपत्ती 100 कोटी सुद्धा किंमत मिळू शकत नाही. म्हणजे 350 कोटी तर हे कसं भरून काढणार आता? केवळ मला सांगा, सगळा घोटाळा तुम्ही बाहेर काढला होता, अनिल भोसले सगळं प्रकरण तुम्ही बाहेर काढलं होतं, हे सुधीर आलाट आहेत, यांनी लावून. मला सांगा, आता पुढं काय? अटक झाली, त्याची संपत्ती जप्त झाली, पण पुढं काय? सर, आता एक तर हे बँक एक तर लिक्विडेशनमध्ये काढली पाहिजे, कारण 5 लाखाच्या आतले ठेवीदार हे 92,000 आहेत आणि 1800 ठेवीदार हे ते जे आहेत की 5 लाखाच्या पुढे आहेत. तर ही सर्वसामान्य धुणे भांडे करणाऱ्या लोकांची ही बँक आहे. ह्या बँकेचा जो घोटाळा झाला, ह्या बँकेच्या घोटाळ्याला सहकार विभाग जास्तीत जास्त कारणीभूत आहे. कारण आम्ही जे 2015ला जेव्हा मी तक्रार पहिल्यांदा केली अनिल भोसलेच्या विरुद्ध, त्या टायमाला हा 100 कोटीचा घोटाळा होता, परंतु त्यांनी दखल न घेतली. सहकार आयुक्तांनी, सहकार मंत्र्यांनी आणि अनिल भोसलेचे सहकार मंत्री हे नाते घातल्यामुळे आणि पुण्याचा खासदार आपले संजय काकडे त्याचे नाते घातल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याला दडपण्याचं काम केलं. त्यामुळं आता ह्या खातेदारांची जी अवस्था आहे, चंद्रकांत, त्याला सहकार तुझ्याकडे खातं- पुन्हा येणार आहोत. हा मुद्दा काय आहे तो लक्षात आलेला आहे. ही जी व्यथा आहे ती या सगळ्या खातेदारांची आहे. आपल्या सोबत आहेत विश्वास उडगी, जे बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. विश्वास, तुम्ही ऐकलं असेल की ही सर्वसामान्य खूप विश्वासानं त्यांच्या आयुष्यभराची कमाई अशा एखाद्या सहकारी बँकेत ठेवतात आणि अचानक एक दिवस या बँकेचा परवाना रद्द होतो, प्रशासक नेमले जातात, पण पैसा मात्र मिळत नाही. वर्षानुवर्ष पेण अर्बन बँकेचं उदाहरण आपल्या समोर आहे. काय नेमकं आता यासाठी करायला हवं आणि ही अवस्था का होतीये सहकारी बँकांची? पहिली गोष्ट, सहकारी बँक बुडते याचं कारण सहकारी बँकेतलं त्या ठिकाणचं प्रशासन, संचालक मंडळ यांनी त्यांच्या सगळे सोयऱ्यांना जी कर्ज दिले ती बुडतात आणि मग एक 10-15 वर्षाचं त्यांचं आयुष्य अल्पायुष्यच असतात ज्या बहुतेक सगळ्या सहकारी बँका. मग तशाच खाजगी बँका पण आहेत. मुख्य प्रश्न असे की संचालक मंडळ आणि ऍडमिनिस्ट्रेशन यांनी ज्या बॉरोअर्सना कर्ज दिलेली आहेत ती बुडली की ती बँक बुडते. आता बँक बुडल्यानंतर हे जे काही ठेवीदार आहेत, सर्व प्रकारचे ठेवीदार, त्यांचे पैसे बुडल्यातच जमा आहेत. आता मुद्दा असा आहे की आता कोणीतरी सांगितलं की 1 लाखपर्यंत 5 लाखापर्यंत इन्शुरन्स प्रीमियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची DICGC नावाची जी काही सबसिडी आहे त्याच्यामध्ये जर भरलेले असतील तर ते मिळतील. प्रश्न असा आहे की बँक पूर्णपणे लिक्विडेट होईल त्यानंतर
म्हणजे ती बँक संपुष्टात येऊन त्याचा स्मशानामध्ये सरणावरती गेल्यानंतर मग ठेवीदारांना पैसे मिळणार, ही त्यातली रोकडी वस्तुस्थिती आहे, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा कधीही स्पष्ट करत नाही, कोणतंही सरकार स्पष्ट करत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष हे प्रश्न पेंडिंग आहेत. आजच्या घडीला पेन अर्बन ही 10 वर्षापेक्षा जास्त, रुपी बँक ही जवळजवळ 10 वर्ष, पण या बँका अजूनही सेक्शन 35 मध्ये म्हणजे प्रशासकाच्या अंडर आहेत. वेअर ॲज सीकेपी बँक, म्हापसा अर्बन कॉर्पोरेट बँक आणि कालच जी बुडलेली कराड जनता बँक या आत्ता या सेक्शन 35 म्हणजे त्यांचं लायसन्स रद्द झालेलं आहे. मुद्दा असा, लायसन रद्द होणे ही एक प्रक्रिया आहे, म्हणजे त्या बँकाचं अस्तित्व संपलेलं आहे आणि सेक्शन 35 मध्ये बँका प्रशासकाच्या अंडर येतात, म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे, पण ते संपवण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करते. याच्यापूर्वी बँक संपवण्यासाठी संचालक मंडळ आणि मोठे कर्जदार आहेत ते संपवत असतात. पण मग उडगी सर, तुम्ही म्हणालात की आता ही बँकच त्या अर्थानं पूर्ण बंद झाली रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईनुसार, परवाना रद्द केल्यामुळे. पण मग ज्यांनी याच्यात एफडी ठेवल्या होत्या, काही शॉर्ट टर्म डिपॉझिट ठेवली होती, किंवा ज्यांचे पैसे या बँकेत अडकलेले आहेत, त्यांचे पैसे त्यांना कसे मिळणार? मी तुम्हाला सांगतोय ना, स्वच्छ सांगतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 1961 साली जी सबसिडरी आहे DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, त्यांनी असं सांगितलं की आम्ही बँकांच्या ठेवीदारांचं संरक्षण करतो. आता 61 ते 2020 या कालखंडात प्रवास बघितला तर पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये हे 15 महिन्यामध्ये जेव्हा जे घडलं त्यानंतर ही रक्कम 5 लाख झाली आहे. 1993 पर्यंत ही 1 लाखाची रक्कम होती. आता मुद्दा असा, हे रक्कम इन्शुरन्सची रक्कम 5 लाखापर्यंतच मिळणार ना. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारत सरकार कितीही गप्पा मारत असलं तरी 5 लाखाच्या वरच्या लोकांच्या पैशाची सुरक्षितता नाही असं ते सांगत नाहीयेत. पण नाही हे स्पष्ट ह्या प्रकरणातून. आता 2100 कोऑपरेटिव्ह बँका 2000 साली होत्या, त्या आता देशामध्ये फक्त 1200 कोऑपरेटिव्ह बँका शिल्लक आहेत. बाकीच्या बँका गेल्या कुठे? एक तर त्या विलीन झाल्या किंवा लिक्विडेशन झाल्या. त्यांच्या ठेवीदारांचं काय झालं हा प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला मी विचारतो. म्हणजे मी सांगतो की ते ठेवीदार हे अक्षरशः नाडले गेलेले आहेत. आणि आता जे काही 10-12 नावं आहेत त्यातली रुपी बँक, आता सीकेपीचं घ्या तुम्ही, सीकेपीचं लायसन नाहीये, म्हापसा अर्बनचं लायसन नाहीये, तर लायसन नसताना त्या बँका अस्तित्वात नाहीत. तर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जेव्हा त्यांना सेक्शन 35 मध्ये आणलं, म्हणजे प्रशासकाला आणलं 8-8 वर्ष 10-10 वर्ष, त्यांनी नेमकं काय रिकव्हरी केली त्या बँकेची त्यांच्या प्रशासकाच्या मार्फत, हा प्रश्न एक विचारला पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. आणि हा विचारला जात नाही माध्यमांकडून आणि लोकांकडून नाही. लोकांना हे कुठे माहिती की कर्ज वसुली झाल्याशिवाय बँक पुनर्जीवित होऊ शकत नाही, आणि म्हणून त्यांचे पैसे हे कधीही न मिळणं अशा वाटेवरती आलेले आहेत. आणि कधी मिळणार हे फक्त गव्हर्नमेंट आणि RBI सांगते, होय आम्ही देऊ ना 5 लाख, पण कधी देणार? तर लिक्विडेशन पूर्ण झाल्यानंतर ते मिळतं. म्हणजे 5 लाखाच्या वरती हे सगळं लिक्विडेशनची प्रक्रिया पार पडणार. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सांगाल आणि त्याच्याकडे आपण येणारच आहोत की ही प्रक्रिया कशी होते. त्याची जाहिरात येणार, मग कोर्टात त्याला एकदा तारखा पडणार, मग जाहिरात आला की कोणीतरी खरेदीदार पुढे येणार किंवा कोणीतरी गुंतवणूकदार येणार, मग तो म्हणणार की चला मी हे खरेदी करतो, मग त्याच्यात बोली लागणार. इतकी लेंदली प्रक्रिया आहे ही. आणि म्हणजे चंद्रकांत, आता उडगी सर समजावून सांगतात आपल्याला, पण मग आता हे जे तुझ्याबरोबर सगळे लोक आहेत ज्यांचे एवढे लाखो रुपये, त्या मावशी तर आहेत की ज्यांचं खरंच मला हे वाटतं की एवढ्या त्या स्वतः आजारी असतात तरी त्या मेहनत करून सगळ्या गुंतवणूकदारांना एकत्र करतायत. पण मग आता त्यांच्या पुढे पर्याय काय आहेत त्याचा काही विचार केलाय त्यांनी? मिलिंद, मुद्दा हाच आहे. आता ह्या बँकेचं मग सगळा घोटाळा बाहेर काढला, आमदाराला अटक झाली, जप्ती झाली, सगळं झालं, 12 कोटी वसूल झाले. पण ते पैसे या खातेदारांना देण्याऐवजी ह्या प्रशासकांनी काय केलं? गरुड नावाचे प्रशासक, जिल्हा सहकार निबंधक, त्यांनी काय केलं? त्या बँकेतले कर्मचारी त्यांच्यासाठी VRS स्कीम काढली आणि त्यांना ते पैसे वाटून टाकले. मग खातेदारांनी काय करायचं हा सगळ्यात मुद्दा आहे महत्त्वाचा. मला सांगा काका, मग तुमचे खातेदारांचे पैसे मिळणार कसे आणि कधी? बऱ्याचशा बायका आहेत, वयस्कर बायका, त्यांनी समजा जीवनाची सगळी निधी ह्या बँकेत ठेवली. ह्या अनिल भोसलेंनी 5 वर्ष नसतं खेळत लावलं लोकांना. आणि आता सरकारी यंत्रणा एवढी निष्क्रिय आहे. कॉर्पोरेशन डिपार्टमेंट घ्या, RBI घ्या, किंवा सध्याचा ॲडमिनिस्ट्रेटर आहे, त्यांना लोकांचं काही लागलेलं नाही. आणि लोक रस्त्यावर असून सुद्धा ह्यांना त्यांना बघण्याची पण इच्छा नाही. जवळजवळ 4,000 वर पैसे काढता येत नाही बँकेतनं. सगळ्यांचे जवळपास 4-5 लाख आपापल्या याच्यानुसार ते रक्कम आहेत. मग तुमचे पैसे परत मिळण्यासाठी काय आता तुम्ही प्रयत्न करा?
आम्ही RBIला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये ठोक काही कारवाई करा. जो निर्णय घ्यायचा आहे, लिक्विडेशन करायचं आहे किंवा मर्जर करायचं आहे, त्याच्यामध्ये ठामपणे करायला पाहिजे. 4 वर्ष झाले, ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत 13 कोटी फक्त कलेक्ट झालेले आहेत. त्याच्याने लोकांचं काहीच येणार नाही आणि जवळजवळ 5,000 एमर्जन्सी ॲप्लिकेशन्स पडून आहेत. हा सध्याचा ॲडमिनिस्ट्रेटर गराज जो आहे तो त्याच्यावर फक्त बसून राहिलेला आहे. बरेचसे लोक 7 लोक वारले आमचे. त्यांचे लग्नासाठी पैसे, त्यांचे पेन्शनचे पैसे, त्यांचे एज्युकेशनचे पैसे, त्यासाठी बघण्यासाठी सरकारला वेळ नाही आणि यंत्रणा एवढी निष्क्रिय आहे की त्यांना काय लाज वाटत त्यांच्याकडे नाही. तुमचे किती पैसे अडकले? आमचे 20 लाख रुपये. 20 लाख. तुमचे किती अडकले? माझे आणि वडिलांचे मिळून माझे 25 लाख रुपये. 25 लाख अडकले. तुमचे किती अडकले? माझे 25 लाख आहे साहेब. आता मला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. माझी फार कठीण परिस्थिती आली. माझ्या मुलीचं लग्न मागच्या वर्षी पैसे अभावी मोडलं गेलं आणि आता मला 6,000 रुपये वॉचमॅनचं काम करून पण मला ते पैसे खर्च मला भागवता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत मी आता कुठं काय लक्ष करू द्यावं. एक तर आता खाय पायचे मोहताज झालेले. 6,000 रुपयात माझं भागूच शकत नाही साहेब. मी कसं काय करणार? काहीतरी आम्हाला निर्णय द्या साहेब. मुलीचं लग्नच यावर्षी मोडलंच आहे, परंतु आता माझी जगण्याची आता उमेद राहिलेली नाही. माझं वय वर्ष आता 70 वर्ष गाठत आलो आहे. आता मला कधी निर्णय मिळणार? पैसे कधी मिळणार मला? तुमचं नाव सांगा आणि कुठनं आलं ते सांगा, एकदा कळू द्या महाराष्ट्राला. माझं नाव श्रावण दिनकर शेलार. मी टेल्कोमध्ये कामाला होतो. गेली 35 वर्ष मी टेल्को सर्व्हिस केली आणि आता मी राहायला कळसला आहे, विश्रांतवाडी कळस. मग तुम्ही टेल्कोतनं जे व्याजचे पैसे मिळाले ते सगळे तुमची पुंजी आयुष्यभराची ती या बँकेत ठेवली आणि आता पुंजी बुडायला जमाय. पैसे बुडायला जमाय साहेब. माझे टोटल ठेवी 25 लाखाच्या होत्या. त्यातनं मला फक्त 1,000 रुपये मिळाले. गेली वर्ष झालं त्याच्यानंतर 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. एक शेवटची रिॲक्शन, तुमचे किती अडकले? चंद्रकांत, मी तुझ्याकडे परत एकदा येतो. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि विश्वास उडगे आहेत. किरणकडे जाण्यापूर्वी उडगी सर, निवृत्त झालेला माणूस 25 लाख रुपये अडकलेले आहेत. रिझर्व्ह बँकेतले संबंधित विभागाचे अधिकारी किंवा स्वतःला चळवळे समजणारे राजकीय नेते काय झोपा काढतात का? आपण जरा थोडंसं कोण झोपा काढते आणि कोण नाही ह्याच्यापेक्षा धोरण काय ते समजून घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. आणि जे सरकार केंद्रस्थानी आहे ते आणि राज्यामध्ये जे आहे पक्ष कुठलाही असेल त्यांचं धोरणच मुळामध्ये ठेवीदारांचे पैसे असुरक्षित कसे राहतील असंच आहे. धोरणावरती तुम्ही जर बोलणार नसाल तर तुम्हाला 1 लाख व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती तुम्हाला दोषी दिसतील आणि ते नोकरशाहीत आहेत, ते राज्यकर्ते आहेत, ते विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे आपण व्यक्तींना शिव्या देऊन त्यांना जेलमध्ये पाठवा नाही तर फाशी द्या, काही प्रश्न सुटत नाही. धोरणांवरती आपण बोलूया. धोरणच मुळात असं आहे की बँकांमधल्या ठेवी, मग राष्ट्रीयकृत बँक असेल, खाजगी बँक असेल किंवा सहकारी बँक असेल, या पूर्णपणे इन्शुअर्ड नाही आहेत. आता त्यांनी जाहीर केलं की पंजाब अँड महाराष्ट्रामध्ये फक्त 5 लाखापर्यंत इन्शुअर्ड आहेत. याचा अर्थ आपल्या सगळ्या पैशांची सुरक्षितता इन्क्लुडिंग राष्ट्रीयकृत बँक ही 5 लाखाच्या खालीच आहे. म्हणजे या बँकांचं जेव्हा मालकी हस्तांतरण होतं ते कोणाकडे जाईल हे आता कोणी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, सहकारी बँका यांचं खाजगीकरण करणं आता असं पंजाब महाराष्ट्राचं जेव्हा सेक्शन 35 मध्ये आलं, त्यानंतर निर्मला सीतारामननी आता धोरण घेतलं मागच्या 1 फेब्रुवारी नंतर जूनमध्ये ते जाहीर केलं. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे रेग्युलेशन आणि सुपरविजन दोन्ही आलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, त्यांनी सहकारी बँकांना ठेवायचं का बुडवायचं का खाजगी करायचं हे ते ठरवणार आहेत. मग इथे कोणीतरी सांगत होतं विलिनीकरण करणार किंवा नाही किंवा लिक्विडेशन करणार की नाही, हे ह्या ज्या समजुती आहेत ना या त्या धोरणाशी जाऊन भेटतात. अगदी विश्वास सर, उडगे सर, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे कारण हे धोरण जे आपण म्हणतोय हे धोरण ठरवतं कोण शेवटी आणि त्यामध्ये काही बदल करणं शक्य होणार आहे की नाही यावर आम्हाला विचारायचं आहे. पण आपल्या सोबत आणखीही आमचे प्रतिनिधी आहेत, सर्वसामान्यांच्या व्यथा आपण आणखी जाणून घेणार, कारण साताऱ्याहून किरण मोहिते आपल्या सोबत आहेत. किरण, तू काय सांगशील की कारण साताऱ्यामध्ये म्हणजे कराड बँक असेल किंवा आणखीही बँक असेल जिथे या लोकांनी ठेवी ठेवल्या होत्या आणि आता त्यांच्या हाताला काहीही लागत नाहीये, कोणी त्यांना साधी दाद सुद्धा देत नाहीये, त्यांच्या व्यथा काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? केतकी, नक्कीच सहकार क्षेत्राला एक धक्का देणारी अशी एक बातमी काल लोकांपर्यंत पोहोचली. जी बँक गरीब
जनता जे आहे त्याला सावकारीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी सहकारी तत्वावर कराड जनता सहकारी बँक स्थापन झाली. मात्र ठेवीदारांच्या ठेवीवरच डल्ला मारत संचालक मंडळ असेल किंवा अधिकाऱ्यांनी 310 कोटींचा जो आहे तो घोटाळा केला. त्यानंतर बँकेवर निर्बंध आले, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर 2 वर्षानंतर RBIने ही कारवाई केलेली आहे. कराड जनता सहकारी बँक आहे, त्याचे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला आहे. मात्र ठेवी ठेवून सुद्धा ठेवीदारांना मात्र आपल्या ठेवी माघारी घेण्यासाठी आता बँकेमध्ये हेलपाटे मारावं लागणार आहेत. त्या संदर्भात आपल्यासोबत साताऱ्यातील काही जनता आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आता निर्बंध जे आहे ते लावल्यानंतर बँकेवर आता ही कारवाई RBIने केलेली आहे, काय सांगाल? अनियमित कर्ज वाटप आणि फार मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने 2 वर्षापूर्वीच बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त केलेलं होतं आणि निर्बंध आणलेले होते. 2 वर्षानंतर आता परवानाच रद्द केलेला आहे. पण रिझर्व्ह बँकेने त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी केलेली की 5 लाख रुपयेपर्यंतचे जे ठेवी आहेत त्या ठेवीदारांना पैसे परत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 3 महिन्यात जे छोटे ठेवीदार आहेत, ज्यांच्या ठेवी 5 लाख रुपयाच्या आतल्या आहेत, त्यांचे पैसे परत मिळतील. पण 5 लाख रुपयापेक्षा जास्त ज्यांचे पैसे आहेत ते धोक्यात आलेले आहेत, त्यांच्यावरची आता ठेवीदारांची जी हेलपट होणार आहे, त्यांचं जे गैरसोय होणार आहे त्याबद्दल काय सांगा? आजपर्यंत सहकार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं बँकांच्यावर कारवाई झाल्या, RBIने कारवाई केलेल्या आहेत, ह्याच्या मागचा इतिहास पाहता संचालक मंडळ आणि लेखापरीक्षक यांच्या संगनमताने हे घोटाळे झालेले दिसून येतात. परंतु जे शासकीय लेखापरीक्षक आहेत त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारच्या कारवाया झालेल्या दिसून येत नाहीत. की जर हा घोटाळा 1 दिवसाचा असता किंवा 2 दिवसाचा असता तर तो भाग वेगळा येतो. परंतु हा घोटाळा तयार होत असताना त्याला कालखंड असतो कुठल्याही गोष्टीला. आणि RBIने जेव्हा आपले लेखापरीक्षक जेव्हा ह्याच्यावर काम करतात, शासकीय लेखापरीक्षक, त्यांनी याच्यामध्ये बेजबाबदार काम केलेलं आहे. त्यामुळं संचालक मंडळाबरोबर त्या लेखापरीक्षकांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा बँका औषधात निघणार नाहीत किंवा ठेवीदारच्या ठेवी बुडणार नाहीत. 500 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणारी बँक कित्येक कालखंड किरण, तुझ्याकडे आम्ही परत येणार आहोत, कारण आपण बघतोय कराडची बातमी काल आलेली आणि आता अक्षरशः हवालदिल झाले असेल हे ठेवीदार सुद्धा. आपण पुण्यात जाणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, तुझ्या बरोबर जे खातेदार आहेत, जसं ते सांगतायत की जगण्याची उमेद गेलेली आहे त्यांची, आपण सातत्यानं त्यांच्या बरोबर राहणार आहोत आणि या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पण आणखीही खातेदार असेल, आणखीही ठेवीदार असतील, त्यांचं म्हणणं काय आहे आणि यावर आता कुठपर्यंत त्यांनी लढाई दिलेली आहे? केतकी, आपण पहिल्यांदा सगळ्या ठेवीदारांकडे कोणाची किती रक्कम अडकली हे पहिल्यांदा जाणून घेऊया, नंतर पुढं काय. आता मला सांगा, तुमचं नाव सांगा, किती अडकले? माझं नाव नदीम दादासाहेब शेख आहे. वडिलांचं नाव दादासाहेब हुसेन शेख. वडील माझे 24 किती पैसे अडकले? 25 लाख रुपये अडकलेत आमचे. तुमचे किती अडकले? माझे नाव विवेक मेटे आहे. माझ्या वडिलांचे नाव बाळासाहेब नामदेव मेटे आहे. त्यांचे स्वतःचे, माझ्या वडिलांचे 15 लाख रुपये या बँकेत अडकलेले आहेत आणि गेली 30 वर्षे ते या बँकेचे खातेदार आहेत, सभासद आहेत. तरी त्यांना आता पैसे मिळत नाही आहेत. ओके, तुमचे? माझे 25 लाख रुपये अडकले साहेब. सर्व्हिसला मी टेल्कोला होतो, सगळ्या सर्व्हिसचे पैसे, रिटायरमेंटचे पैसे यांचे 25 लाख या बँकेत अडकलेले आहेत. मुलीचं लग्न मोडलं, हे सगळ्यात वाईट. तुमचे किती अडकलेत? माझे एकूण 30 लाख रुपये या बँकेत आहेत. रिटायर नंतरचे सगळे पैसे. आणि तुमचं नाव सांगा? गाडीलकर सर. गाडीलकर, यांचे 30 लाख रिटायरमेंटचा पैसा. तुमचे? माझ्या आईच्या नावावर आहे, शेखर कलवती काळभोर, औंध ब्रांचचे आहेत. माझे 10 लाख रुपये. तुमचे 10 लाख अडकले. काका, तुमचे किती अडकले? माझे 20 लाख रुपये अडकले. तुमचे किती? आमचे 5 लाख रुपये. 5 लाख. मावशी, तुमचे किती? माझे 4 लाख व माझ्या मुलीचे 2.5 लाख. मिलिंद, पाहिलं आपण सगळ्यांच्या रकमा आहेत ना, 4, 5 लाख, 20 लाख, 30 लाख अशा आहेत. आणि आमदाराला अटक झाली, त्याची प्रॉपर्टी जप्त झाली, वसुली सुरू आहे 12 कोटी. पण त्या वसुलीतनं VRSचे पैसे, हे बँक कर्मचाऱ्यांचे पैसे दिले जातात. पण हे खातेदारांना 1 पैसा दिलाच नाही, फक्त 1000 रुपये मिळतात महिन्याला. यांनी जगायचं कसं? यांचं लग्न म्हणून एकदाच महिन्याला नाही, मग एकदाच 1000 रुपये मिळतात फक्त. हे किती भयानक आहे. हे सगळ्यांना मिळत नाहीत. सलग 3 वर्ष आता पुढे काय मग काका? तुमचे सलग 3 वर्ष RBIचे निगेटिव्ह रिपोर्ट होते, तरी सुद्धा दुर्दैवाने RBIने अनिल भोसलेवर कोणतीही कारवाई केली नाही, बँकेवर कारवाई केली नाही. आणि मद्रास चेन्नईतली बँक, लक्ष्मी विलास बँक, 3 दिवसात त्याचं
विलिगीकरण सगळ्या गोष्टी 3 दिवसात पार पडल्या. पण महाराष्ट्रातल्या बँकांना कोणीही तारणहार राहिलेला नाही. राजकीय नेते सगळे आपापलं साधून घेतात. त्यांना सर्वसामान्य जनतेशी कोणालाही कुठल्याही पक्षाला काहीही देणं घेणं राहिलेलं नाही. आता पुढे लढा कसा लढणार? सर, आता आमचं जो कृती समिती शिवाजीराव भोसले बँकेची आम्ही कृती समिती निर्माण केलेली आहे. त्या कृती समितीच्या आम्ही त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही लढा देतोय. RBIला देतोय, सहकार खात्याला देतोय, विविध आंदोलनं आम्ही करतोय, ज्या विविध बैठका घेतोय, खातेदार ठेवीदार यांच्या बैठका घेऊन या बँकेचं एक तर लिक्विडेशन नाही तर कुठेतरी मर्ज हे लवकरात लवकर करण्याची आम्ही विनंती सहकार खातं आणि RBIला केलेली आहे. परंतु आजपर्यंत सुद्धा सहकार खातं ना RBI आजपर्यंत कोणतीही त्यामध्ये कारवाई करत नाही. ह्यामध्ये सहकार खात्याचा जास्तीत जास्त जबाबदारी सहकार खात्याची होती, पण त्यांनी ती झटकलेली आहे. ओके, तुम्ही पुढे कसं नेणार लढा? सर, एमर्जन्सी फंड बरेचसे लोक, आमचे 7 लोक वारले, त्यांना आत्तापर्यंत हे 1 रुपया देत नाही. म्हणजे किती निर्लज्ज व्यवस्था आहे. आज सरकारी यंत्रणा घ्या, सरकारी कामगार म्हणा, कॉर्पोरेशन डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेटर, त्यांना काही लाज नाही. जे लोक रस्त्यावर आले आहेत, लोकांची सगळी जीवनाची सगळी पैशाची विल्हेवाट झाली, तरी यांना डोळ्यात काय अश्रू येत नाही, काय बघण्याचा त्यांना वेळ नाही. RBIला अपॉइंटमेंट घ्यायला जा तर 1 महिने अपॉइंटमेंट देत नाही. किती भयानक अवस्था आहे. 7 लोक वारलेत खातेदार, यांचं लग्न मोडले, कोणाचे आई आजारी, कोणाचे वडील आजारी. आणि उडगी सरांना हा प्रश्न विचारला होता. उडगी सर, माझा हेतू हाच होता, कोणावर वैयक्तिक काही त्याच्यातला दोषारोपाचा विषय नव्हता, पण इतक्या गोष्टी होतात त्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जातात, पण तरीही अधिकारी जर का उत्तर देत नसतील तर मग काय म्हणायचं, असा प्रश्न विचारला जाणं हे अतिशय स्वाभाविक आहे. केतकी. अगदी. आणि या मुद्द्यावर आपण आणखी सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. विश्वास उडगी सर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. आणखी ज्या बँका, सहकारी बँका ज्या बुडाल्या आहेत आणि ज्यांचे ठेवीदार हे असे हवालदिल झालेत, त्यांच्या व्यथा आपण समोर आणणार आहोत. पण एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून आपल्याकडे. पुण्यात भरवस्तीत गवा आढळलाय आणि त्यामुळे अर्थातच खळबळ उडाली आहे. कारण गवा हा सहसा कोल्हापूरमध्ये आणि तो पण जंगली भागामध्ये आढळतो, पण शहरामध्ये कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक 1 इथल्या मोकळ्या प्लॉटमध्ये हा गवा दिसलाय आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना हा गवा दिसलेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, कोथरूडमध्ये हा गवा दिसलाय आणि चंद्रकांत पाटील यांचं घर सुद्धा इथून जवळच आहे. कोल्हापूरचा हा गवा आहे. आता अर्थातच वन विभागाचा शोध सुरू झालाय, पण आत्ताचे काय अपडेट्स आहेत? शोध कुठपर्यंत आलाय? की आपण जर बघितलं तर महात्मा सोसायटी कोथरूडमधली जी प्रचंड मोठी सोसायटी आहे त्याला अनेक गेट आहेत. त्यातलं एक जे गेट आहे ते हायवेच्या बाजूने आहे. आपल्याला माहिती कोल्हापूर पुणे किंवा पुण्यावरून आपण सातारा कोल्हापूरला जातो, त्या गेटमधून तो आलाय का हे माहीत नाही अजून. परंतु सकाळी मॉर्निंग वॉकला जे लोक बाहेर पडतात त्यांना तो दिसला आणि लोकांना घाबरून त्यांनी तब्बल 10 फूट उंचीच्या कंपाऊंड वॉलवरनं उडी मारली आणि तो एका मोकळ्या प्लॉटमध्ये गेला. तिथले जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी लगेचच महापालिकेलाही कळवलं, वन विभागालाही कळवलं. कोथरूडचे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील, जे योगायोगानं महात्मा सोसायटीमध्ये राहिले, त्यांना देखील कळवलं आणि त्यांनी देखील तातडीनं अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. अर्थात नशिबाने मोकळा प्लॉट असल्यामुळं तिथं तो गवा आहे आणि लोक मोठ्या संख्येने उभारलेले आहेत. हे एका दृष्टीने बरं पण आहे, कारण लोकांना घाबरून तो गवा बाहेर आलेला नाही. कारण जर तो गवा बाहेर आला तर तो धुमाकूळ घालू शकतो आणि बढ्यांची गर्दी असते आपल्याला माहिती आहे. पण सहसा गवे असे शहरी भागामध्ये मध्यवस्तीमध्ये दिसत नाहीत, मात्र हा गवा इथे आलेला आहे. कुठून आला असावा याबद्दल वन विभागाकडनं काही माहिती मिळते? अजून नाही, तर्कवितर्कच आहेत की हा नेमका कुठून आला असावा. निश्चितपणे पुण्याच्या आसपास सुद्धा जंगली भाग आहे आपल्याला माहिती आहे. परंतु महात्मा सोसायटी किंवा कोथरूड या ठिकाणी तो येणं जिथं हायवे आहे त्यामुळं नक्कीच आपल्याला किंवा वन विभागाला अजून हे सांगता येणार नाही. त्यांची जी प्रायोरिटी आहे ती त्या गव्याला तिथंच अटकाव करणे, त्या मोकळ्या प्लॉटवरती त्यांना बाहेर येऊन धुमाकूळ घालून जखमी करू नये नागरिकांना किंवा नागरिकांनी अपेक्षा करूया हा गवा इथून बाहेर येणार नाही. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्या गव्याला जेरबंद करतील आणि योग्य ठिकाणी त्याची रवानगी करतील. अद्वैत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. हा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले
प्रामुख्यानं सहकारी बँका आणि छोट्या सहकारी बँका आहेत ना, त्यातले अनेक गुंतवणूकदार, सर्वसामान्य नोकरदार की जे केतकी कष्ट करून स्वतःचा जी काही रिटायरमेंट नंतरची पुंजी असते ती यात ठेवतात आणि कशा मग PMC बँक असेल किंवा अगदी कालचं जी कारवाई झाली ती कराड बँक असेल, या सगळ्या बँका आता बुडीत गेल्यामुळे, त्या बंद करण्यात आल्यामुळे तिथल्या गुंतवणूकदारांना, खातेदारांना आता कोणीच वाली राहिलेलं नाही. अगदी. आणि त्यामुळेच वारंवार संचालक मंडळातले लोक तेच असतात, त्यांच्या हितसंबंधांनी मोठमोठी कर्ज दिली जातात ज्यांची परतफेड कधीच होत नाही आणि त्याचा फटका बसतो सर्वसामान्य ठेवीदारांना, ज्यांची आयुष्यभराची कमाई जेव्हा या बँका बंद होतात, त्यांच्यावर त्यांचे परवाने रद्द होतात, प्रशासक नेमले जातात, तेव्हा सगळीच्या सगळी कमाई त्यांची बुडते. आपल्या सोबत आहेत विरारहून आमचे प्रतिनिधी विजय देसाई. विजय, काय सांगशील, कारण तुझ्याबरोबर सुद्धा असे काही ठेवीदार असतील ज्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आयुष्याच्या ठेवलेली जी ठेवी असेल त्या सगळ्या आता बुडाल्यात. किती मी जे आता वसईच्या उमराळे गावामध्ये आहे, सर्वात वसईतील कोट्यावधीची 100 कोटीची उलाढाल असणारी ही जयमुनी सहकारी पतपेढी आहे आणि या पतपेढीचा दिवाळा 2016 मध्ये या पतपेढीला ग्रहण लागलं आणि 2018 पर्यंत हा घोटाळा झाला. मोठा घोटाळा आहे, 36 कोटीचा हा घोटाळा आहे, छोटा मोठा नाहीये. आणि यामध्ये जे संचालक होते त्यांनी हा घोटाळा केलेला आहे असा आरोप होत आहे. माझ्यासोबत त्याच बँकेचे ठेवीदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नेमकं कसं काय हा घोटाळा झाला, त्यांची काय म्हणणं आहे. सर, सगळ्यात काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगाल. माझे संचालक जे होतं त्या लोकांनी घोटाळा केलेला आहे. त्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मॅनेजर या तिघांनी मिळून सर्व घोटाळा केलाय, पैशाचा अपव्यय केलाय. पैसे कुठनं आले, कुठे नेले याचा काही पत्ताच लागू दिला नाही. आणि जेव्हा ह्या लोकांना कळलं की एका लोन ज्यांना दिलाय ते चुकीचं लोन दिलंय, त्यावर हे केसेस सर्व बाहेर काढले. तुमची किती ठेव होती. माझी साधारण 25 लाखाच्या वर ठेव होती. त्यातले मग काही ऍडजस्टमेंट करायला सांगितले, त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट केली आणि दर महिन्याला आता 4-4 हजार रुपये प्रमाणे देतात, त्याप्रमाणे कमी होत 10 लाखापर्यंत आले. 10 लाखापर्यंत आतापर्यंत त्यांची ठेव बाकी राहिलेली आहे. माझ्यासोबत याच पतसंस्थेचे आता विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सगळ्यात हा जो घोटाळा झाला तो नेमका कसा. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार. आमच्या दुःखाला आणि आमच्या ठेवीदाराच्या दुःखाला वाचा फोडली. हा घोटाळा नोव्हेंबर 2016 ते जून 2018 या दरम्यान झाला. एकूण 36 कोटी 60 लाखाचा हा घोटाळा होता. त्यापैकी 33 कोटी 95 लाख रुपये अनियमित कर्जदार, जे बोगस कर्जदार आणून त्यांच्या योग्य नसलेल्या म्हणजे गहाण असण्यास पात्र नसलेल्या मालमत्ता गहाण ठेवल्या आणि कर्ज वाटली गेली. ते पैसे त्या बोगस कर्जदारांना न जाता तिसऱ्याच व्यक्तीला गेले आणि यामध्ये आमच्याच पतपेढीच्या म्हणजे आमच्या समाजाची जी पतपेढी आहे, सांवेदी ब्राह्मण संघ, आम्ही वसई, उत्तर वसईतले हे रहिवासी, आमच्याच समाजातल्या काही व्यक्तींनी मध्यस्थाची भूमिका करून हे पैसे लुटले आणि 2 कोटी 65 लाख रुपये कोणतंही कर्ज, कोणतीही ठेव नसताना अशीच हात उचल म्हणून आमच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सांगण्यावरून आमच्या CEO तेव्हा जे कार्यलक्षी संचालक होते राजेश रावळ, अध्यक्ष आणि राजेश रावळ यांनी दोघांनी सह्या करून 2 कोटी 65 लाख रुपये असेच दिले. असा एकूण 36 कोटी 60 लाख रुपयाचा घोटाळा झाला. हा घोटाळा उघडकीस आला 30 जून 2018 रोजी. त्यानंतर ठेवीदारांना शांत करण्यासाठी आमचे सांवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री राजन नाईक यांनी चांगला पुढाकार घेतला. ठेवीदारांना शांत केलं की आपण हे पैसे सगळे वसूल करू. लागोपाठ 2-3 मीटिंग झाल्या, ठेवीदार थोडे शांत केले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये ह्या गुन्ह्याचा अर्नाळा पोलीस स्टेशनला FIR नोंदवण्यात आला. प्रकरण असं होतं की तो FIR ही पतपेढीने न नोंदवता एका व्यक्तीने मालमत्ता विकत घेतलेली आणि तीच मालमत्ता त्या बिल्डरने दुबार गहाणवट केली पतपेढीमध्ये, म्हणून त्या व्यक्तीने FIR दाखल केला आणि तपासाला सुरुवात झाली. घोटाळा मोठा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे, त्यावेळेला आमचं पालघर जिल्हा अधीक्षक कार्यालय होतं, त्यांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे दिलं आणि तपासाला सुरुवात झाली. मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 2 आरोपींना अटक झाली. एक आमच्या समाजातीलच जयवंत भाऊ नाईक, ते साधारणतः 100 दिवस, मला वाटतं की 110 दिवस अटक होते आणि दुसरे होते अविनाश घोरे. एकूण आरोपपत्र दाखल झालंय. एकूण
आरोपी आहेत 28, परंतु या 2 व्यक्तींनाच अटक झाली आणि त्या 2 व्यक्तींवरच आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आज 30 महिने जवळपास हा घोटाळा उघडकीस होऊन आलेला आहे. अजूनही बाकीच्या आरोपींवरती आरोपपत्र दाखल झालेलं नाही. मधल्या काळामध्ये समाज एकूण सामाजिक विजय, आपण पाहिलं की म्हणजे तू आता सांगतोस हे एका छोट्या पतपेढीचं उदाहरण झालं, पण पीएमसी बँकेपासून, रुपी बँकेपासून, सीकेपी बँकेपासून अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. आपल्यासोबत विश्वास उडगी सर आहेत. उडगी सर, याही प्रकारात आपण बघितलं तर स्वतः बँकेनेच तक्रार नोंदवली, पुढे त्याची चौकशी झाली, पण आज परत ती स्थिती आहे की इथल्या गुंतवणूकदारांना विचारायला कोण नाही. मगाशी माझा विचारण्याचा हेतू हाच होता की धोरणावर बोललं पाहिजे, हे 100% बरोबर आहे, पण हे धोरण ठरवणारे करतात काय? मग ते RBI मधले अधिकारी असतील, राजकारणी असतील किंवा अन्य कोणीही असतील, पण सिस्टीम तयार करणारेच जर का त्या सिस्टीम ज्याच्या करता तयार करतोय त्याचा विचारच करत नसतील तर लोकांनी संताप व्यक्त करायचा नाही तर काय करायचं दुसरं? मी काही मुद्दे मांडतो. बोला. पहिल्यांदा बँक जोपर्यंत सुरळीत चालू आहे त्यावेळेस वेळच्या वेळी जे काय ऑडिट होतं आणि इन्स्पेक्शन होतं हे कोण करतं? तर पूर्वी राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघे करत होते. तेव्हा मगाशी तुमच्या सकाळच्या चर्चेमध्ये एक मुद्दा एकाने मांडला तो बरोबर आहे की सरकारी ऑडिट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ऑडिटर हे दोषी असतील तर म्हणजे दोषी आहेतच. त्यामुळे एखाद्या संचालक मंडळामध्ये आणि एखाद्या ताळेबंदामध्ये घोटाळे दिसणं ते त्या पहिल्या ऑडिटरच्या रिपोर्टवरून कळतं. म्हणजे शेतावरून भाताची परीक्षा करतो असं जे काय म्हण आपली आहे ती तिथे आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा आता तर पूर्णपणे रिझर्व्ह बँक होते, पण पूर्वी राज्य सरकार पण ऑडिट करायची. आता मुद्दा असा आहे की ऑडिटर जर दोषी असेल आणि त्याला जर पॅक करून टाकला असेल संचालक मंडळातल्या किंवा मॅनेजमेंटच्या लोकांनी, तर तिथे मॅनेजमेंटचे संबंधित लोक आणि ते ऑडिटर यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया ही खरं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करणं आवश्यक आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा राज्य सरकारचं सहकार खातं असो हे नेहमीच धुतल्या तांदळाचे आहेत असा त्यांचा दावा आहे. किंबहुना भ्रष्टाचाराचं मूळ हे तिथे आहे आणि त्याच्यावरती आतापर्यंत कधीच ती प्रकरणं ही गुन्हा दाखल होत नसल्यामुळे म्हणजे नोकरशाहीवरती गुन्हेच दाखल होत नाहीत. त्यामुळे ते संरक्षित राहतात आणि मग पर्यायाने संचालक मंडळ सहकारी बँकांचे असतील, खासगी बँकांचे असतील किंवा कोणाची असतील, ते जे भ्रष्टाचार करतात त्यातून अंतिमतः ठेवीदारांचे पैसे हे लुटले जात असतात. याचं भान ना ठेवीदारांना आहे किंवा त्यांना माहिती पण नसतं. परंतु जे लुटले जाणारे लोक आहेत, लुटणारे लोक आहेत, यांच्याविषयी कोणतीही कायदे होत नाही. म्हणजे या देशामध्ये आपला जो ज्याला म्हणतात ना इकॉनॉमिक ऑफेन्स विषयी असा कोणताही कायदा नाहीये की ज्या एका कायद्याखाली यांना तुरुंगात टाकता येईल. हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे ऑडिटर्स आणि इन्स्पेक्शन हे फार महत्वाचे आहे. आणि समजा हे सगळं झाल्यानंतर 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक असेल किंवा ते संबंधित राज्य सरकार असेल यांनी ताबडतोब ठरवायला पाहिजे की प्रशासक नेमून रिकव्हरी व्हायला पाहिजे. आता प्रशासकाचं काम रिकव्हरी करण्याचं आहे, त्याच्याऐवजी तो रिकव्हरी न करता तो जो सेक्शन 35 नावाचा उडगी सर, मी तुम्हाला एकच मिनिटात छोट्याशा विषयाकरता फक्त थांबवतो. म्हणजे माझ्या मनातली शंका आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हा विषय समजावून सांगितलात की जो सर्वसामान्यांच्या करता फार महत्वाचा आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टींकरता काही काळाचं बंधन घालतो की हे इतक्या वेळात झालं पाहिजे. आता दिशा कायद्याची चर्चा सुरू आहे, 45 दिवसांचं बंधन घालण्यात आलंय. इथून पुढच्या काळात तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनी अशा विषयातली मागणी करावी का की आर्थिक विषयातले सहकारी बँकांचे, कोऑपरेटिव्ह बँकांचे, पतपेढ्यांच्या जर का गुन्ह्यांचे विषय असतील आणि सर्वसामान्य खातेदाराचं नुकसान होत असेल तर किमान 90 दिवसात त्याच्यावर सुनावणीला सुरुवात झाली पाहिजे आणि 180 दिवसात त्याचा निकाल लागला पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण राज्यकर्ता असे कायदे करायला तयार होत नाहीये. किंबहुना या देशामध्ये इकॉनॉमिक ऑफेंडर्स करता कोणताही कायदा नाहीये. तुम्ही ना सेबीचा आहे, ना बँकिंग व्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आहे, ना नाबार्डचा आहे. या देशामध्ये इकॉनॉमिक ऑफेंडर्सच्या विरोधात असा कोणताही एक सिंगल कायदा नाहीये. त्यामुळे तुम्ही अपेक्षा व्यक्त करता हे बरोबर आहे. ठीक आहे. उडगी सर, एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झाली, पण तुम्ही हा मुद्दा सांगितलात तो निश्चित न्यूज 18 लोकमत लक्षात ठेवेल आणि RBIला जागं करणं कितपत जमेल आम्हाला माहित नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. सेबीतल्या कायद्यात बदल घडवणं हे किती अवघड आहे तुम्हालाही माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त. त्याच्याही करता आपण प्रयत्न करू. पण राज्य सरकारला जागं करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरणं हे निश्चितपणे न्यूज 18 लोकमत या विषयात पुढच्या काही दिवसात करेल.
एक ब्रेक घेऊन परत येऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलतोय. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. काही सहकारी बँका आहेत राज्यातल्या ज्या डबघाईला आल्या आहेत, ज्या बुडालेल्या आहेत आणि या सहकारी बँकांमध्ये अनेकांनी ठेवी ठेवलेत. सर्वसामान्य लोक आहेत हे की ज्यांनी आयुष्यभराची कमाई यामध्ये ठेवलेली आहे, पण आता मात्र कोणतेही पैसे त्यांना मिळत नाहीयेत. हा सगळा मुद्दा पुढे आलाय तो म्हणजे द कराड बँकेवर काल जी कारवाई करण्यात आली त्यानंतर परवाने रद्द करण्यात येतात, प्रशासक नेमण्यात येतो, वर्षानुवर्ष हे सगळे प्रक्रिया सुरू राहते, पण पैसे काही परत मिळत नाहीत आणि त्यामुळेच नेमकं काय करायचं, काय उपाय असू शकतो आणि ह्या सगळ्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या वृत्तमालिकेतून प्रयत्न करतोय. आणि मगाशी जसं चंद्रकांत फुंदे आपले पुण्यातले प्रतिनिधी आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे 5-10 लाख नाही तर 25-25 लाख लोकांनी रिटायर झाल्यानंतर बँकांमध्ये ठेवले आणि त्याच्यातला एक पैसा आता लोकांना मिळत नाही. अगदी. आणि याच वृत्तमालिकेमध्ये आपण आणखीही बोलणार आहोत. आणखीही राज्यभरातनं आपल्याला सविस्तर सगळं जाणून घ्यायचंय, पण सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज 18 लोक.